राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षेचं आयोजन 28 जूनच्या परीक्षेसंदर्भात भाषा संचालकांचं प्रसिद्धी पत्रक तर निर्णय मागे घ्यावा अन्यथा परीक्षा उधळण्याचा मनसेचा इशारा। नैतिकदृष्ट्या स्वतःला विजयी मानते त्यामुळे राजीनामा देणार नाही। पश्चिम बंगालमधील पराभवानंतर ममता बॅनर्जी यांची आडमुठी भूमिका। ममता दीदींनी राजीनामा न दिल्यास घटनात्मक पेच निर्माण होण्याची चर्चा। राजीनामा दिला नाही तरी राज्यपालांना विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार। ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची माहिती। राजीनामा न देण्याची भूमिका हा ममता दीदींच्या आंदोलनाचा भाग। संजय राऊतांकडून त्यांच्या भूमिकेचं समर्थन। इंडिया आघाडी ममतांच्या पाठीशी असल्याचंही केलं जाहीर। थलपती विजय उद्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। थलपतीची काँग्रेसकडे पाठिंब्याची मागणी तर काँग्रेसकडूनही थलपतीला पाठिंबा देण्याचा निर्णय सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीच्या दौऱ्यावर पोटनिवडणुकीच्या विजयानंतर पहिलाच दिल्ली दौरा। राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती। नसरापूरनंतर पुन्हा एकदा पुणे शहर हादरलं। 50 वर्षीय व्यक्तीकडून 9 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न। सजग नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। आरोपीला आज कोर्टात हजर केलं जाणार। नसरापूरच्या नराधमानं गाठली क्रूरतेची परिसीमा। चिमुकलीच्या हत्येनंतर छातीमध्ये बुक्का मारून केली मृत्यूची खात्री। ससून रुग्णालयाचा प्राथमिक अहवाल समोर। बीडच्या केजमध्ये अंगणवाडी मदतनीस महिलेवर अत्याचार। लसीमधून गुंगीचं औषध देऊन शोषण। नराधम विकास खाडेला 2 दिवसांची पोलीस कोठडी। मराठवाड्यामध्ये पेट्रोल डिझेलच्या टंचाईमुळे शेतीच्या मशागतीची कामं खोळंबली। विहिरीचं खोदकाम रखडलं। कॅन घेऊन शेतकऱ्यांची डिझेलसाठी धावपळ। नाशिकमधील काळाराम मंदिरावर आज धर्मध्वजारोहण। माजी राष्ट्रपती कोविंद फडणवीस उपस्थित राहणार। मंदिर दर्शनानंतर गोदावरीची महाआरती सुद्धा होणार।